की सौ रंजना सचिन गंगधर सुभाष मी अंगणवाडी क्रमांक 163 सुभाष नगर येथे मी कार्यकर्ती म्हणून कार्यरत आहे। आणि आज भारत सरकारने सक्षम भारत, सुपोषित भारत आणि साक्षर भारत ही जी संकल्पना आपल्या समोर ठेवलेली आहे, त्याच अनुषंगाने मी आज गौरीच्या रूपात आपल्या महिलांपर्यंत काही संदेश पोहोचवण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे। आणि म्हणजे महिलांपर्यंत आपण जाऊन पोहोचून ज्या गोष्टी आपल्याला सांगता येत नाहीत, त्या आज मी गौरीच्या स्वरूपात इथं मी त्याचं सादरीकरण केलेलं आहे। ते म्हणजे बाजरीची भाकरी खाल्ली अंगातील साखर नरमली, खाता बाजरीची भाकर नरमेल अंगातील साखर, तृणधान्य खाण्यास नका करू आळस, साधाल सुखी आरोग्याचा कळस, शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चावी हाती, खात रहा राजगिरा त्याने बळकट होईल शरीराच्या शिरा, पौष्टिक तृणधान्याची आहे ख्याती, आरोग्य हीच खरी संपत्ती, आणि उतरंड आहे धान्याची प्रगती साधेल आरोग्याची, नाचणी आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहतील हाडे मजबूत तर काय करेल यम, नाचणीमध्ये आहे जीवनसत्व ब चे प्रमाण जास्त, साखर नाही होणार रहा बिंदास्त। आणि अशा प्रकारे ही मी पोषण मटका मी तयार केलेला आहे। आणि ह्यातून मी बरेच संदेश महिलांपर्यंत पोहोचवलेले आहेत। अशा प्रकारचं हे मी पोषण हंडी तयार केलेले आहे की ज्यातून जास्त संदेश महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपल्या आरोग्याविषयीची काळजी त्यांनी स्वतः घेतली पाहिजे। तसेच हे तृणधान्य सगळे मी अशा रूपात सगळे गौरीच्या समोर मांडलेले आहेत। हे मटकीचे कडधान्याचे सगळे मोड आलेले कडधान्य सगळे ठेवलेले आहेत। आणि तसेच फुटाणे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, त्यातून प्रथिने आपल्याला जास्त मिळतात। आणि फळं खाल्ल्याने आपल्याला जास्त म्हणजे सी विटॅमिन मिळते ह्यातून। अशा प्रकारचे विविध स्वरूपात सगळं हे गौरीच्या समोर सादरीकरण करून मी एक छोटासा माझा हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।